घे गौरी. गौरी बोल ना गणू. काय गो? काय ग? आपण जायचं काय त्या संगीता ताईच्या घरी? कोणाच्या घरी? ती नाही का ग बसले संगीता ताई? हो बाई, चल मला भूक पण लागली ग. हो, ती म्हटली की या मी तुमच्यासाठी चाय चिवडा नाश्ता सर्वच बनवते. चाललं मग जायचं संगीताईच्या घरी. खरंच जायचं का? हो. हो का? तुला काही सांग बाई, तिने ना मला सोन्याचं मंगळसूत्र पण गिफ्ट केलं. हो का ग? हो ना ग? छान आहे ग मग तुझी संगीताबाई. हो ना बाई. चल मग गेलं पाहिजे हा? चल मग जायचं. चल. चल. क्या बात है, मस्त नाही का? शाबाश. हा, तसेच विपिनजी सहारे यांच्याकडून मला 551 रुपयाचं पारितोषिक मिळाले आहे. धन्यवाद. यांचं म्हणणं आहे की मी जे आता या अगोदर नाव घेतली तीच नाव यांच्या नावाने घ्यायला पाहिजे. ओके, तर विपिनजी ऐका. दिल के दंगल में बहस करके देख लो विपिन जी, दिल के दंगल में बहस करके देख लो, पानी में आग लगा कर भी देख लो, अजी विपिन जी बाहों में मेरे ऐश करके देख लो, लेकिन ये मेरी गर्म जवानी है, जरा इसे टेस्ट करके देख लो. हेलो हेलो
जोरे निशान शाहीर अन काय घोटाळा झाला यात. हे असं होते, एक जरी शब्द सुटला का नाही तर गंमत कोणीकडच्या कोणीकडे जाते. हा? मी पहिले काय म्हणलं होतं, निशांजी दादा इथून सुरुवात केली होती. काहून तुमच्यासोबत गमती झाल्या नाही का? मी ना दादा रे किती वेळा म्हणला ना, किती वेळा म्हटलं. मग उद्या तू मला बे म्हणशील म्हणते, उद्या मग त्याच्यानंतर तू मला अरे 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 कोण मला ते समजून राहिले का? ते नाही जमत मा ना. अरे हा एवढे दिवस नाही जमत. हे कावरल्या कुत्र्यासारखं शिवागारी. बापा 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 बापा. अरे मानतो ना तुम्ही मोठ्या, पण हे मैदान कोणतं आहे? हे मैदान कोणतं आहे? लहान मोठ्याचा नेम हा मैदानात उतराच्या आधी असते. लहान मोठ्याचा नेम हा मैदानात उतराच्या आधी असते. आणि मैदानात उतरल्यानंतर जो लहान लहान म्हणत असेल का नाही, तर त्याला गर्वाची उपाधी दिसते. त्याला गर्वाची उपाधी दिसते. कासवाला जरी दूध नाही तरी त्याच्या पिल्ल्याला त्याची ताण आहे. मनुष्य त्याला समजतो जो मोठ्याशी मोठा ना लहानाशी लहान आहे. समजलं का? नाही तर बस कोणाही समोर वाचली बापा बापा बापा, नाही तर गाडवा समोर वाचली की कालचा गोंधळ बंदर म्हणे जिथं तिथं चाल ना, वारा भुकी म्हणे माहीत म्हणजे आपल्या तोंडानं आपली खराची हरी करायची का? म्हणजे मी तुम्हाला म्हटलं का बे? तुम्हाला बे म्हटलं का? मग काऊन म्हटलं का उद्या बे म्हणजे परवा म्हणजे बा म्हणून? उंटावरून शेड्या नको हाकला, जाग्यावर राहून राहा थोडे. समजलं का? मी बोलतो का याचा विचार करा. हॅलो हा, हॅलो 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 हा, लाईट आलेली आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमाचा आपल्या जागेवर बसून आस्वाद घ्या. कार्यक्रमाला भरपूर वेळ आहे. आपल्या आपल्या जागेवरती बसा. सर्वांनी नम्राची विनंती आहे पंच कमिटीची. असं राहिलं म्हणते, पहिले अगोदर बसून जा. सर्वांना नम्र विनंती आहे. आपल्या आपल्या स्थानापन्न व्हा, स्थानापन्न व्हा अशी नम्राची विनंती आहे. तर म्हणते असं राहिलं म्हणते तर जिरवीन मस्ती. वा, म्हणजे तुम्ही मस्ती जिरवान आणि मी का पात्र येईन का? नाही, तुम्ही मस्ती जिरवान मी का पात्र येईन का? नाही. नदीचे उपकार त्या समुद्रावर आहे. नदीचे उपकार त्या समुद्रावर आहे. जो त्याला पाणी पुरवतो. नदीचे उपकार त्या समुद्रावर आहे.
जो त्याला पाणी पुरवतो. होय? मर्यादा नको ओलांडू शाहिरीची निशाणशाही. अरे मी जर का आपली राहिलं तर एका फेऱ्यात मस्ती गिरवतो. क्या बात है. हे एवढ्या गोष्टी करा तर मी का पात्र येईन का? नाही. अरे बापा बाबा म्हटलं का निशांची दादा रे त्याच्या नंतरच्या गाण्याला सुरुवात केली. आता सांग रे निशान शाहीर. अच्छा? काय शिवा दिल्या का जी? नाही ना. आपण तो शांतता ठेव रे बाबू. कोणाला आपण भाऊ रे, कोणाला आपण दादा रे म्हणतो. हो. बरोबर आहे? होय ना. करू घे रे बापू रे म्हणते. काहून रे म्हणलं म्हणते. असं? हा, ठीक आहे ना. होय ना. रे नाही म्हणत डायरेक्ट निशाण म्हणून आता. म्हणजे तुम्हाला मान पचत नाही ना. मान पत्नी ना पडून राहिला अशी गोष्ट आहे. तर बरं ठीक आहे. अण्णाभाऊ साठेचा प्रश्न म्हटला तर म्हणजे कलाकार बदलले नाही का म्हणून तर म्हणलं लक्ष राहत नाही बोलण्याकडं. मी म्हटलं का सर्वप्रथम ढोलक मास्टर कोण होता. हो. सर्वप्रथम जिकारी कोण होता. ते कलाकार बदलले हे नको सांगा मला. मी म्हटलं सर्वप्रथम कोण होता. कोणी म्हणून का मोरेश्वर शाहीरचा संजय डान्सर होता. होय ना. अंबादा शाहीरचा भरत डान्सर होता. बरोबर आहे. नावानं प्रचलित आहे कलाकार. अगदी बरोबर. तसं म्हणलं की अण्णाभाऊ साठेचा पहिला ढोलक मास्टर कोण होता. हा तर म्हणते बदलत नाही का म्हणते कलाकार. हो तर मी कुठं नाही म्हणलं बदलते बा. कलाकार उडतं पाखरू आहे. आज इथं तर उद्या तिथं आहे. होय. मी कुठं नाही म्हटलं. एक मिनिट थांबा हे चेक आमचे आदर्श गुरुजी श्री निनादजी बागडे शाहीर साहेब, निनादजी बागडे तुरा वैभव सांस्कृतिक कला मंडळचे शाहीर आमचे गुरुजी आदर्श यांच्याकडून 101 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे, धन्यवाद. तर म्हणते धोतर पिला तर म्हणते काय ते अज्ञानचे म्हणते. बापरे हे मला माहित आहे काय ना कायचं बोलणं आहे का सांगतो का. चहा जेव्हा गुडा सोबत आहे त्याला प्रसादाची उपमा आहे. काकाजी चना जेव्हा गुळासोबत आहे त्याला प्रसादाची उपमा आहे. तोच चना बिअरबार मध्ये राहू द्या तो दारूचा चकना आहे. अगदी बरोबर. तो चना बिअरबार मध्ये राहू द्या तो दारूचा चकना आहे. हा विषय पंक्तीचा नाही, हा विषय संगतीचा आहे. नाही ना. मन मिल पंगत चुकली तरी चालेल पण संगत चुकता कामा नये. गुण मिले तो गुरु बनाओ, चित्त मिले तो चेला और मन मिले तो मित्र बना वरनारा हो अकेला. क्या बात है. वरनारा हो अकेला. ह्या संगतीचा परिणाम आहे. रे काऊन म्हटलं ना बे काऊन नाही म्हटलं त्याच्यानंतर म्हणते तुला ते काऊन नाही म्हटलं म्हणते. ठीक आहे आता गाणं म्हटलं ऊन होती कवरी धन म्हणे भौरी सांग धुरीले वाकवतो आणि सांग एवढ्यानं सूरज होईन का सूरज ताकदीनं धकवतो. अगदी माय राहू द्या. सुस्ती करायची नाही आणि हा सूरज सुस्तीवाला आहे. नाही. बोलतो पण बोलल्याशिवाय राहत नाही. नाही ना. रक्त नाही ये ब्रह्मा का उला ये ब्रह्मा का खून है मेरे बाप का गाली नहीं दूंगा मैं. क्या बात है. हा लक्षात असू द्या. तर नवऱ्याला बायकोचा लाडी लटका पाहिजे. नवऱ्याला बायकोचा लाड लटका पाहिजे. हो. खेळवाडू माणसाले रतन कत्रीचा सट्टा मटका पाहिजे. बाई बाई. दुपारी कल्याण तर रात्री राजधानी पाहिजे. क्या बात है. हे पाय बरोबर हात उचलले त्यानं फसली का जोडी पत्ती सकट. नवऱ्याले बायकोचा लाड लटका पाहिजे, कोणाले रतन खत्रीचा सट्टा मटका पाहिजे आणि ह्या निशांजी सारख्या साईडाले हा सूरजचा झटका. अरे वा. क्या बात है. सांग होईन का म्हणते सूरज. एवढ्यानं म्हणते थकवतो म्हणते. अरे बापरे तुला माहित नाही का नवरा जगात किती मोठा. लक्ष ठेवा सुंदर शेर आहे. माझ्या आई बहिणी बसल्या. नवरा जगात किती मोठा असला तरी तो बायको समोर कमी आहे. हो. आणि जोपर्यंत तो कमी आहे त्याला रात्री जेवण भेटन याची हमी आहे. अगदी माय. बरोबर आहे. किती नवरा जगात किती मोठा असला तरी तो बायको समोर कमी आहे. जोपर्यंत तो कमी आहे तोपर्यंत रात्री जेवण भेटन याची त्याला हमी आहे. कारण त्याला माहित आहे अर्ध्या आयुष्यामध्ये आता कुठची पटणार आहे. लग्नाच्या वेळेसच माहित होतं शुभमंगलम सावधान आता आयुष्यभर दुर्घटना घटणार आहे.
आता आयुष्यभर दुर्घटना घडणार आहे, पण मी का म्हणतो, काय? मी शाहीराव. हो. मी माझं मजाक काम आहे, हा मजाकीचा भाग होता. पण बायको जरी कृती क्रोधात असली, जाऊ द्या नो म्हणते, फक्त 2 मिनिटाचा राग होता. हो. पण केव्हा होता, केव्हा होता 2 मिनिटाचा राग? भाजी किती बी वांगली झाली तरी तिला चांगली म्हणायचं असतं. होय ना. बायकोले भाजी किती बी वांगली झाली तरी तिला चांगली म्हणायचं असतं. आणि तिनं कोणती बी साडी घातली तरी फक्त 2च शब्द, तू खूप सुंदर दिसत, तू खूप सुंदर दिसत, तू खूप सुंदर दिसत, असं आहे. आता म्हणते पहा, तुमचं म्हणणं आहे की दादा, हॅलो हॅलो, हे भाऊ, दादा, निलेश भाऊ, हे निलेश भाऊ, निलेश भाऊ, धक्का दे, शांतता ठेवा, थोडी शांत ठेवा, दुसरं काही ना मग तुम्हाला आम्ही दुसरं म्हणून जातो, तुम्ही शांत ठेवा. तर सांग, एवढ्याने होईल का निशाण शाहीर धकवतो म्हणते, तर पहिले समोरची प्रोसिजर करून पाय. पहिले समोरची स्टेप धकवायच्या पहिलीची कोणती आहे? धकवायच्या पहिली स्टेप कोणती आहे? गाण्याला एवढा सुंदर आधार आहे, गाणे शास्त्रीय बनवतो. आहे गाणं काय म्हणते आता? अरे कारभारी दमान, अरे होऊ द्या प्रेमान, होऊ द्या प्रेमान, अंग भिजल, होऊ द्या प्रेमान, अंग भिजल, सूरज एवढ्यानं होईन का म्हणते, पुरं धकवतं म्हणते. निशाण शाहीर काय म्हणणं आहे माझं? आता शेवट सुटणार, निशांजी आता शेवट सुटणार, अन तुझं सारच लुटणार. गाण्याला सुंदर आधार आहे, गाण्याचा आधार नाही पडत पटन तर गाणं बंद करून टाकी, तो स्टॅमिना ठेवतो मी. पण माझं काय म्हणणं आहे, एवढ्यानं होईन का ताकदीन धकवतो म्हणते ना, ठीक आहे. तर माझं म्हणणं काय, लक्ष ठेवा, आता शेवट सुटणार, तुझं सारच लुटणार, अन हलवून थकणार, सांग तुझा कधी उठणार, हलवून थकणार, सांग तुझा कधी उठणार. आता शेवट सुटणार, आता सारच लुटणार, आता हलवून थकणार, धकवतो, आता हलवून थकणार, सांग तुझा कधी, सांग तुझा कधी आता शेवट सुटणार, तुझं सारच लुटणार, आला हलवून थकणार, सांग तुझा कधी उठणार. असं कोण आले म्हणते, कोण? रामायणाचं युद्ध चालू राहते. पहा, लक्ष ठेवा, रामायणाचं युद्ध चालू राहते आणि रावण हा युद्धामध्ये हारत जाते. रावण हा युद्धामध्ये हारत जाते. तर रावण म्हणते सेनापतीला, एक काम कर, तू पटकन कुंभकर्णाला उठवाले जा, तू पटकन कुंभकर्णाला उठवाले जा. तर कुंभकर्णावरती अनेक प्रकारचे उपचार करते, पण तो कुंभकर्ण काही तो कुंभकर्ण उठते का? नाही. मग तो सेनापती रावणापाशी जाते आणि काय म्हणते, काय? रावण म्हणते, आता शेवट सुटणार आणि आपलं सारच लुटणार, पण हळूहळू थकू म्हणते, पण तुझा भाऊ कधी उठणार. बरोबर आहे का नाही आहे? आता शेवट सुटणार, तुझं सारच लुटणार आणि हलवून थकणार, निशाण शाहीर तुझा भाऊ कधी उठणार, असा रावण म्हणते. आणि हे नाही वे का सूरज एवढ्यानं होईन का धकवतो, सूरज एवढ्यानं होईन का धकवतो, बापरे धकवतो.
छुपा है छुपा रहने दे लोग बैठे हैं तमाम छुपा है छुपा रहने दे लोग बैठे हैं तमाम ऐसा किया तो मैंने कुछ भी नहीं ऐसे ही हुए बदनाम छुपा है छुपा रहने दे लोग बैठे हैं तमाम किया तो मैंने कुछ भी नहीं ऐसे है हुए बदनाम खुद से लेकर उलझने ऐसा है हमारा काम और निशान देखकर बेहोश हो जाएगा ऐसा स्पेशल है सामान अरे बाप रे सामान म्हणजे ज्ञानाचा अवजार पाय तिकडं कुठं इकडं पाय निशान भाऊ सामान म्हणजे काय ज्ञानाचा अवजार आहे हो बापा आज तुला रे म्हणलं तू उद्या बे म्हणजे अरे ह्या गोष्टी कायले पाहिजे ह्या गोष्टी कशाला पाहिजे जी अरे भाऊ भावाच्या वैरी होते जेव्हा गोष्ट येते शेतीच्या हिस्स्याची है ना आणि काकू बहीण भावाची अक्षित तोडते जेव्हा वाटचाल होते पैशाची पैशाची कोणासाठी शेती तो कोणासाठी पैसा मोठा झाला आणि एका झटक्यामध्ये रक्ताची नाती तोडली मला हा मोठा विचार आला अरे आला आयुष्य हे 100 वर्षाचं आहे तुम्ही किती वर्ष जगाल ना किती वर्ष खाल एकटा कधी गड्ड्यात गेले का नाही तर तुम्हालाच नाही माहित तुमचा कुठं आहे माल म्हणून नाती जपा निशांजी आणि म्हणून तो सेनापती समोर आपल्या रावणाला काय म्हणतो काय माहिती आकाराने मोठा आणि खूप जड आकाराने मोठा आणि खूप जड पण जगच्या जागी राहिला थोडा वेळ आकाराने मोठा पण खूप जड पण जागच्या जागी राहिला थोडा वेळ तर सैनिक का म्हणते काय म्हणते झालं पाणी पण लावून पाणी लावलं म्हणते म्हणजे त्याच्यावर टाकलं आणि त्याच्यावर बसलो जाऊन कोणावर त्या कुंभकर्णावर भलत भलत समजायचं नाही झालं पाणी पण लावून आणि त्याच्यावर बसलो जाऊन आणि हे वेळ कशी कटणार आणि तुझ्या गजी आता हलवून थकला रसा तुझा कधी उठणार मी एकाएकी कोणाशी नातं जोडत नाही नाही. वयाना जरी लहान आहो पण विनंती कोणाची मोडत नाही आणि एक वेळा कधी झालो कधी नागरावर उभा तर चिखला केल्याशिवाय सोडत नाही नाही हो पण माझा नागर कसा आहे मी कोणाच्या परवानगी शिवाय आपला नागर टाकत नाही नाही ना. निशान भाऊ सुखदेव आणि एक वेळा का मी ना आपला नागर टाकला तर चिखला केल्याशिवाय मग नागर वाकत नाही हो तो भाग काढायचा नाही का तुला रे म्हणलं मी का कोणत्या मनानं म्हणलं हे समजायला पाहिजे तुमची जागा माझ्या मनात काय हे दाखवायची गरज नाहीये नाही म्हणते मैं करू तो लीला और हम करे तो कैरेक्टर ढीला अरे बाप रे अरे मैं जब करूँ शायरी ऐसी है मेरी लीला और जब ताकत से भिड़ता तो तुम्हारा पसीने से बदन गीला बात आहे समजलं का ते ताकद ठेवतो हा हा समजलं तर पुन्हा राहिला प्रश्नाचा पाहत प्रश्नाचं कसं 35 नद्याचं पाणी म्हटलं होतं मी 35 नद्याचं पाणी एका ठिकाणी आहे बा म्हणून एवढा सोपी प्रश्न विचारला का कोणी उत्तर सांगू शकते याचं हो थोडसा गुगल सर्च मारायला पाहिजे होता पटकन तो उत्तर सापडत होतं 35 नद्याचं पाणी कुठं आहे गुरुकुंज आश्रम मोजरी तुकडोजी महाराजाने एका विहिरीमध्ये 35 नदीचं पाणी टाकलंय समजलं का 35 नद्याचं पाणी टाकलंय तिच्या अस्थि विसर्जनसाठी ते पाण्याचा लाभ घेतात लोक एवढं त्या पाण्याला शुद्ध मानतात आणि का सांगता जी हे 5 इंद्रिय न फिंद्रिय कुठचे आणले हे कुठचे तिकडले होय का उमरीतकडले इंद्रिय वाह रे पठ्य काही समजत नाही बा तर पुन्हा
तो जेव्हा सेनापती रावण म्हणतो अरे जाणारे म्हणते आता तर हाराची वेळ आली पण काही तर करा म्हणते, तो समोर सेनापती काय म्हणते दुसऱ्याकडे म्हणजे लक्ष असू द्या. काय म्हणते? सहा महिने नाही उठला कुंभकर्ण, सहा महिने नाही उठला कुंभकर्ण, त्याला खायला दिले खूप सारे अरे होता लंकेचा रावण आणि त्याचा भाऊ हा कुंभकर्ण. अरे सेनापती खटणार सांग तुझा कधी उठणार, हलवून थकणार सांग तुझा शेवट सुटणार तुझं सारच लुटणार, शेवट सुटणार तुझं सारच लुटणार अन हलवून काना भाऊ अरे हलवून थकलार, अरे थकलार, अरे थकलार. पण तेव्हा झाली ना वेळ, अंधार पडली आता. पडली का नाही पडली त्या एवढ्या ना होईन का सरकवतो म्हणते ना. तुमच्या गाण्याला आधार आहे तर माझ्या गाण्याला आधार आहे. तू बोलत नाही हा माझा स्वभाव आहे नाही का. कारण या पंचकमिटीचे मी पुन्हा आभार म्हणतो का याईनं आमचा तमाशा ठेवला. तमाशा म्हणजे कोणा ठेवला माणसाचा नाही तर आजकाल काजी शाहीर गंमत ठेवायची होती. कोण पाहिजे अजी निशानले ठेवा ना जी. फालतू गोष्टी करता शाहीर साहेब तुम्ही. तुम्हाला शिवानी सोबते, तुम्हाला शिवानी सोबते, तुम्ही शिवानी सोबत घ्या तर मजा येते जी म्हणे. अरे 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 गोरी राची काळी राहते बाबाजी आणि जिथं जिथं लोक बाई पाहते तिथं तिथं लोकांचा पूर व्हायते. एवढ्या पॅन्ट शर्ट घालून तर मला दूर टाकते आणि या पोराला एवढ्या साडी घालून तर सांग बापू म्हणते तुले का लागते. बापरे बापरे. जेव्हा स्टेजवर हा नृत्य कलाकार दिसते साल शेंबड पोट्ट समोर येऊन बसते आणि हातात हात ठेवून म्हणते बाबाजी साला नाचा चांगला दिसते. वाह बाबाजी म्हणते तर त्याच्या बाप ते तो टुकटुक पाहत बसते. माय पोट्ट बिघडण का रे, माय पोट्ट बिघडण का रे. कायले ठेवणं हंगामा काय ठेवते गमती. असं तोंड फाडते काही नाही. इकडे मुळीच्या पत्ता नाही जडीच्या पत्ता नाही. असं वर कोणाचं हा माजी ऊर्जा मंत्री उत्तर नागपूर आमदार सन्माननीय आमचे लाडके आमदार नितीनजी राऊत यांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय उत्तर नागपूरचे आमदार नितीनजी राऊत यांचं आगमन झालेलं आहे. तर आता भाऊनी गाणं म्हटलं कोणतं. पकडा हौसीन कापला आणि हिस्सा घ्यावो घ्याया आपला. साधू संताने पूजला न देवा दिताही सापला, साधू संताने पूजला न देवा तर जसा यांनी बकरा सादर केला तसं मी गाणं तुमच्या समोर सादर करतो.